स्वागत. हं, हं. आज आपण काही खास संवादांवर नजर टाकणार आहोत. एका कुटुंबातली गुंतागुंत, ताणतणाव आणि एका लहान मुलीच्या म्हणजे पिहूच्या मनात काय दडलंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हो, म्हणजे हे संवाद आपल्याला पिहूकडे घेऊन जातात. ती खूप घाबरलेली दिसतेय. नंदिनी, तिची वहिनी, तिला मदत करायचा प्रयत्न करतेय. हं, पण दुसरीकडे रम्या आणि तिची आई आहेत, ज्यांना काहीतरी रहस्य बाहेर येईल याची भीती वाटतेय. आणि मग ते काव्या पार्थ प्रकरण पण आहेच. बरोबर आहे. तर मग आजच्या आपल्या चर्चेचा फोकस काय असेल? पिहू नक्की कशाला घाबरतीये? नंदिनी तिच्यापर्यंत पोहोचू शकेल का? आणि कुटुंबातले इतर लोक, त्यांची काय भूमिका आहे? चला बघूया या संवादांमधून काय काय समोर येत आहे. सगळ्यात आधी पिहूचं रहस्य. हां, समुपदेशकाने हे स्पष्ट सांगितलंय की पिहूच्या मनात काहीतरी आहे आणि त्याचा संबंध नंदिनीशी आहे. हे ऐकून रम्या आणि तिच्या आईचं टेन्शन वाढतं. पण त्यांना इतकी चिंता का वाटतेय? म्हणजे फक्त प्रकरण उघडं पडेल म्हणून की अजून काही? कारण पिहू काहीतरी बोलायला जाते, फक्त असं काहीतरी, आणि एकदम घाबरून थांबतीये. हो, आणि ते कोणीतरी त्या श्रेयाला बाहेर काढीन असं म्हटल्याचं आठवून ती घाबरतेय. ही भीती कशाबद्दल असू शकते? नक्कीच. हे महत्वाचं आहे. तिचं अर्धवट बोलणं, तिची ती तीव्र भीती आणि त्याला जोडून रम्या आणि आईची चिंता, हे सगळं असं दर्शवतंय की प्रकरण फक्त उघडं होण्यापुरतं मर्यादित नाहीये. कदाचित काहीतरी जास्त गंभीर असेल. म्हणूनच त्या नंदिनीवर लक्ष ठेवणार आहेत, जेणेकरून ती पिहूला जास्त काही विचारू नये. अगदी. त्यांना वाटतंय की नंदिनी पिहूच्या मनातून सगळं काढून घेईल आणि मग सगळी भानगड त्यांच्यावर येईल. दुसरीकडे नंदिनी आहे, जी पिहूपर्यंत पोचायचा प्रयत्न करते. तिला सांगते की माझ्याशी बोल, जीवादादाशी बोल, मोठी बहीण मान मला. हो, पण ती स्वतः पण अस्वस्थ आहे. तिला वाटतंय की मी बाहेरच्या लोकांना मदत करते, पण घरातच पिहूचा त्रास कमी नाही करू शकत. आणि मग तिला एक कल्पना सुचते, ती पण अगदी अनपेक्षितपणे, पार्थच्या स्केचमुळे. बरोबर. पार्थने ते चार्जरसाठी स्केच काढलेलं आणि त्यावर काव्याची कमेंट. हो, चित्र म्हणजे मनातल्या गोष्टी सांगायचं उत्तम डिव्हाइस. अगदी. ते ऐकून नंदिनीला एकदम क्लिक होतं, कारण पिहूला चित्र काढायला आवडतं. चांगली कल्पना आहे तशी, कारण बोलायला तर ती घाबरतेच आहे. पण हे कितपत यशस्वी होईल? म्हणजे घरातून विरोध पण आहे ना. आत्याने नाही का सांगितलं नंदिनीला की पिहूच्या वाटेला जाऊ नकोस म्हणून? बरोबर. हा विरोध नक्कीच एक अडथळा आहे. रम्याची आई पण म्हणतीये की नंदिनीने येऊन जादूची कांडी फिरवली आणि सगळी समीकरणं बदलली. आयुष्यभर मी सगळ्यांचे चोचले पुरवले वगैरे. म्हणजे घरात स्पष्टपणे गट पडलेले दिसतायत. जीवा नंदिनीच्या बाजूने आहे. हो, पण रम्या, तिची आई, आता आत्या, हे सगळे तिच्या विरोधात आहेत असं दिसतंय. त्यामुळे नंदिनीचा हा चित्राचा मार्ग सोपा नसेल. पण शेवटी काहीतरी घडतं ना. पिहू काहीतरी सांगते नंदिनीला. हो, ते महत्वाचं आहे. ती सांगते की तिने तिच्या भीतीचं चित्र काढलं आहे, म्हणजे निदान ती व्यक्त व्हायला सुरुवात केली आहे. नंदिनीचा तो चित्राचा आधार घेण्याचा प्रयत्न कुठेतरी कामाला आलाय असं दिसतंय. अच्छा, म्हणजे हा एक महत्वाचा टप्पा म्हणायचा. पण मग आता कुटुंबात काय होईल? हा तणाव अजून वाढेल का? शक्यता आहे, कारण पिहूच्या चित्रात काय असेल यावर बरंच काही अवलंबून असेल. ते सत्य पचवणं कुटुंबाला जमेल का हा प्रश्न आहे. आणि या सगळ्या मुख्य कथेबरोबरच ते काव्य आणि पार्थचं काय चाललंय? त्यांची नोकझोक, चार्जर, स्केच, मग तो तिला फिस्कारलेली मांजा म्हणतो. हो, आणि अनिशाने पार्थला काव्यासाठी ग्रीन फॉरेस्ट म्हटलंय. त्याचा नक्की काय अर्थ घ्यायचा ते अजून स्पष्ट नाहीये. कदाचित त्यांच्यात काहीतरी सुरू होतंय. अनिशाच्या आईची तब्येत पण ठीक नाहीये वाटतं. तिला पालघरला जायचंय. हो, बीपीचा त्रास, आणि पार्थने तिला मदत करायची तयारी दाखवलीय. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधून काव्या आणि पार्थ यांच्या नात्याचे पैलू उलगडत आहेत. कदाचित पुढे जाऊन याचा मुख्य कथेशी संबंध जोडला जाईल. तर एकंदरीत या संवादांचा निष्कर्ष काय? पिहूने तिच्या भीतीला चित्रात उतरवलंय आणि याची आयडिया तिला मिळाली पार्थ काव्याच्या बोलण्यातून. हे पण गमतीशीर आहे. बरोबर. आत्ता मुख्य उत्सुकता ही आहे की त्या चित्रात काय असेल, ते रहस्य कसं बाहेर येईल. आणि हे सगळं बघताना एक विचार येतो मनात, कधीकधी जे शब्द सांगू शकत नाहीत ते रंग आणि रेषा जास्त प्रभावीपणे सांगतात का? पिहूच्या चित्रातून समोर येणारं सत्य या कुटुंबातल्या नात्यांवर काय परिणाम करेल, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. अगदी. त्यावर लक्ष ठेवावं लागेल.